नमस्कार. आरोग्यविषयक असलेल्या आजच्या या खास भागात मी तिशा मुनवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. सध्याच्या या धावपळीच्या जगात चांगले आणि सुदृढ आरोग्य मिळवण्यासाठी सर्वजण आपल्या परीने प्रयत्न करत असतात. परंतु आरोग्यविषयक उद्भवणाऱ्या अनेक समस्यांविषयी आपणा सर्वांमध्ये अपूर्ण ज्ञान आणि गैरसमज आहेत आणि त्यामुळे अनेकदा आपल्याला काही गंभीर परिस्थितींना देखील सामोरे जावे लागते. याचेच गांभीर्य लक्षात घेऊन आपण ह्या कार्यक्रमात विविध आजारांविषयी सखोल चर्चा करत असतो. अशाच एका जुनाट स्वरूपाच्या आजाराविषयी चर्चा करणार आहोत. ऍसिड रिफ्लेक्स, ज्याला सामान्यतः छातीत जळजळणे असे म्हणतात, ही खूप सामान्य समस्या आहे, पण तरीही काही लोकांना जास्त प्रभावित करते. ही एक अस्वस्थ करणारी शरीराची स्थिती आहे, ज्यामध्ये अंगावर सूज येणे, मळमळणे, रात्रीची झोप न लागणे यासारखी काही लक्षणे दिसू शकतात. आज या कार्यक्रमात आपण गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लेक्स डिसीज किंवा GERD विषयी अधिक माहिती जाणून घेऊया. GERD अवेअरनेस इनिशिएटिव्ह प्रोग्रामच्या निमित्ताने आज आपल्यासोबत काही दिग्गज गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट उपस्थित आहेत, जे ह्या आजाराविषयी आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील. तत्पूर्वी आपण सर्वांचा परिचय करून घेऊ. This is Dr. Vikrant Kale. I am a consultant gastroenterologist. I am practicing in Pune. So I have Kaizen Gastro Care, which is our unit located in western part of Pune in Wak. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर विक्रांत काळे सर यांना आहे. सर, रुग्णाला छातीत दुखत असेल तर GERD ची समस्या आहे की इतर छातीचे विकार आहे, हे कसे ओळखायचे? This is such an important question and I'm glad you have asked it because chest pain चे कारण खूप असतात. Right from heart attack टू सिंपल मसल, की जिम मध्ये थोडं एक्सरसाइज केली किंवा काही ओझं उचलण्यात आलं आणि त्याच्यामुळे मसल स्पॅझम झालं, हे सिंपल चेस्ट पेन झालं. आणि हार्ट अटॅकचं जे पेन आहे ते चेस्ट पेन वेगळं असतं. आणि लॉट ऑफ द टाइम्स यू हॅव ओव्हरलॅप बिटवीन द चेस्ट पेन दॅट यू कॅन गेट विथ हार्ट प्रॉब्लेम्स अँड द चेस्ट पेन दॅट यू कॅन गेट विथ गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स. सो गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्सने ही छातीत दुखतं, जळजळ होऊ शकते, सिव्हिअर पेन होतं. याच्यामुळे ही कार्डियक इव्हेंट झालाय, हार्ट अटॅक आलाय अशी भीती काही लोकांना वाटू शकते. त्याच्यामुळे तुमच्या फिजिशियनकडे लवकर चेस्ट पेनने जाणं खूप महत्वाचं आहे. डॉक्टर्स दोन्हीही पेन मध्ये डिफरन्शिएट करून पटकन ट्रीटमेंट इनिशिएट करू शकतात आपल्यासाठी. सर, GERD हा इतर काही गंभीर आजारांसाठी जोखीम असलेला घटक आहे का? सो येस, GERD सो कॉमन. GERD म्हणजे गॅस्ट्रो इसॉफेजियल रिफ्लक्स डिसऑर्डर. सो याचा अर्थ काय आहे की आपल्या जठरामध्ये खूप जास्त पित्त बनतं. सो लॉट ऑफ ऍसिड इन द स्टमक विच गेट्स थ्रोन अप इन द इसोफेगस. म्हणजे आपल्या अन्ननलिकेमध्ये जे एक्सेस पित्त बनतं पोटामध्ये, ते सगळं वर फेकलं जातं आणि त्याच्यामुळे आपल्या अन्ननलिकेच्या लाइनिंगला डॅमेज होतं. बरेच ही खूप कॉमन कंडिशन आहे GERD. याच्यामुळे डेफिनेटली आपल्या लाइनिंगला हळूहळू इजा होत जाते. त्याच्यामध्येच इनिशियली रिफ्लक्स इझोफेजायटिस म्हणजे अन्ननलिकेच्या लाइनिंगला डॅमेज होणे, थोडी सूज येणे, म्हणजे याला आपण रिफ्लक्स इझोफेजायटिस म्हणतो. हीच कंडिशन हळूहळू जर चालूच राहिली, डॅमेज चालू राहिलं, तर याच्यामुळेच अल्सर्स क्रिएट होतात. सो दे आर कॉल्ड इसॉफेजियल अल्सर्स. हे अल्सर्सचेच पुढे रूपांतर स्ट्रिक्चर्स, इसॉफेजियल स्ट्रिक्चर्स मध्ये होऊ शकतं. याच्यामुळे पेशंट्सला कधी गिळायला त्रास होऊ शकतो, जेवण इथे छातीत अडकू शकतं. हा खूप कॉमन कंडिशन आहेत, हे आम्ही रोजच्या रोज प्रॅक्टिसमध्ये बघतो. हे GERD मुळे ऍसिड अन्ननलिकेमध्ये सारखं वर येऊन एक सिरियस कंडिशन असते, बॅरेट्स इसॉफेगस, ही सुद्धा फॉर्म होऊ शकते. तर त्याचं काय असतं की एका लाइनिंगचं जे काही रूपांतर आहे, कॉलमनर एपिथेलियम आणि स्क्वॅमस एपिथेलियम असे दोन असतात. तर अन्ननलिकेचं लाइनिंग हे कॉलमनर एपिथेलियम असतं, तर स्क्वॅमस एपिथेलियम असतं. याचा चेंजेस जर कॉलमनर एपिथेलियम मध्ये झालं, त्याला बॅरेट्स इसॉफेगस म्हणतात. तर या बॅरेट्स इसॉफेगसचं सिग्निफिकन्स असं आहे की बॅरेट्स इसॉफेगस इज अ प्री मॅलिग्नंट कंडिशन. याचा अर्थ काय की याचं रूपांतर पुढे जाऊन कॅन्सर मध्ये होऊ शकतं. म्हणून बॅरेट्स इसॉफेगसच्या पेशंट्समध्ये आपल्याला एक्स्ट्रा काळजी घेणं गरजेचं असतं. यामध्ये रेग्युलर एंडोस्कोपीज होऊन बायोप्सीज करणे, त्यांची रिस्क किती आहे, रिस्क स्ट्रॅटिफिकेशन आपण म्हणतो, हे प्रत्येक 2-3 वर्षांनी करणे हे गरजेचं असतं. कारण ऍडिनोकार्सिनोमा हे बॅरेट्स इसॉफेगस मध्ये कॉमन आहे. ना सेइंग दॅट,
Common is only less than 1% of people with Barrett's esophagus develop adenocarcinoma. So not everyone with Barrett's esophagus should panic or should get worried. किती मोठं किती लांब सेक्शन आहे बॅरेट्स एसोफेगस, किती वर्ष तुम्हाला बॅरेट्स एसोफेगस आहे याच्यावर तुमची रिस्क असते. आणि तुमचे गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट किंवा एंडोस्कोपिस्ट जे असतील दे विल असेस दिस रिस्क बिफोर टेलिंग यू द सर्वेलन्स sort of timing for your Barrett's esophagus. So Barrett's esophagus आणि cancer, this is the most serious problem that you can have with gastroesophageal reflux disorder. डॉक्टर विक्रांत काळे सर, मला सांगा GERD वर उपचार कसा केला जातो? So GERD is very common. The main reason for GERD is diet and lifestyle problems. So my first consultation with my patients is always to advise them on proper diet and proper lifestyle. What do I usually tell them is to get their diet right. They need to avoid trigger foods. So what are the main trigger foods? So spicy, oily foods, sour foods, म्हणजे आंबट पदार्थ, तिखट, तेलकट गोष्टी टाळायच्या. अल्कोहोल, स्मोकिंग तर टाळलं पाहिजेच. खूप जेवणं किंवा खूप लेट जेवणं हेही टाळणं गरजेचं आहे. हे महत्वाचे लाईफस्टाईल चेंजेस आहेत. स्मॉल फ्रिक्वेंट मील्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. नो हरी वरी करी हे एक ब्रीद वाक्य आम्ही आमच्या पेशंटला सांगतो. घाई गडबड करू नका, जास्त काळजी करू नका आणि जेवणाची प्रॉपर काळजी घ्या. याच्यानंतर ट्रीटमेंटचे काय ऑप्शन्स आहेत? तर डाएट लाईफस्टाईल फिक्स केलं आणि तरीही त्रास होत असेल तर आपल्याकडे ट्रीटमेंटचे भरपूर ऑप्शन्स आहेत. वी हॅव व्हेरी इफेक्टिव्ह मेडिसिन्स फॉर GERD. त्यातल्या त्यात काही सिरप्स असतात ज्यांना आम्ही अँटासिड सिरप म्हणतो. हे ऍसिडला न्यूट्रलाइज करायचं काम करतात. तर भरपूर प्रकारचे ऍसिडिटी, लोकल अॅनेस्थेटिक असलेले अँटासिड सिरप्स आपल्याकडे आहेत. याच्यानंतर 2 प्रकारचे टॅबलेट मेडिसिन्स असतात. एक H2 ब्लॉकर जे जुन्या प्रकारचे आहेत. दे आर क्वाईट इफेक्टिव्ह इन माइल्डर केसेस. मोर सिव्हिअर केसेसमध्ये प्रोटॉन पंप इनिबिटर म्हणून मेडिसिन्स वापरले जातात. पॅन्टोप्रोझॉल, इझोमोप्रोझॉल, लॅन्झोप्रोझॉल, रॅपेप्रोझॉल ही पूर्ण फॅमिली दे आर व्हेरी इफेक्टिव्ह मेडिसिन्स. सो your doctors will give you these medicines when you have persistent acidity and they are very effective. Now 99% लोक डाएट लाईफस्टाईल आणि शॉर्ट कोर्सेस ऑफ मेडिसिन्स याने सेटल होतात. काही पोर्शन असतो ज्यांना रेकरंट ऍसिडिटी होते, त्यांना एंडोस्कोपी वगैरे करून बाकीचे काही काळजीचे आहेत का कारण हे शोधावे लागतात. त्याच्यामध्येच हायटिस हर्निया वगैरे हे कंडिशन्स कॉमन आहे. काही हायटिस हर्नियाच्या पेशंट्स मध्ये अँटी रिफ्लक्स सर्जरी हे सुद्धा करण्याची गरज पडू शकते. सो दिस इज मेन सॉर्ट ऑफ ट्रीटमेंट्स जे आपण GERD साठी यूज करतो. डॉक्टर विक्रांत काळे यांना माझा पुढचा प्रश्न आहे, कोणाला GERD होण्याची जास्त शक्यता आहे? So as I said, GERD is very common. It's so common, it's common in all the strata of population. It's common in people who are working day shifts, people working night shifts. It's common in people who are doing sitting job. It's common in people who are doing standing jobs. All sort of patients. But it's more common in certain cohort of patients, especially with erratic diet patterns. When your diet patterns are not very regular, you're eating too much in wrong timings, you're more prone to GERD. If you have obesity, bit of excess weight, that makes you prone for GERD. If you're a smoker, if you're into alcohol a lot, that certainly triggers acidity and reflux. If you have irregular lifestyle, not sleeping on time, eating very late, that makes you more prone to acidity and reflux. Certain people who are unwell and have a lot of medicines to take, especially painkillers, antibiotics, some cardiac medicines, they are more prone to hyperacidity and reflux. So this is the group of medicines that is more prone to GERD and has to be counseled for lifestyle changes, but also evaluated for their medicine history, for their personal history to give them some relief from GERD. खूप धन्यवाद सर.
आजच्या या चर्चेत सामील झाल्याबद्दल आणि योग्य ते मार्गदर्शन केल्याबद्दल मी सर्व तज्ज्ञांचे आभार व्यक्त करते. आजच्या ह्या भागाचा समारोप करताना मी सर्व प्रेक्षकांचे ह्या चर्चेत सक्रियपणे सहभागी झाल्याबद्दल आभार व्यक्त करते. आपण एकत्रितपणे GERD आणि त्याचा व्यक्तींच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांबद्दल जागरूकता वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. GERD बद्दल स्वतःला आणि इतरांना शिक्षित करण्याचे आपले प्रयत्न सुरू ठेवूया आणि असे जग निर्माण करण्याच्या दिशेने कार्य करूया जिथे प्रत्येक जण त्यांच्यासमोर येणाऱ्या आव्हानांची पर्वा न करता निरोगी आणि परिपूर्ण जीवन जगू शकेल. धन्यवाद.